नाशिक जिल्ह्यात जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया जिल्हा स्तरावर रखडल्याने विद्यार्थी, पालक आणि सैन्य दलात भरती झालेल्या तरुणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या डिजिटल प्रशासनाच्या दाव्यांना छेद देणारी ही परिस्थिती येवला तालुक्यात शासनाने 8 जून 2026 पासून जन्म मृत्यू नोंदणीसाठी नवीन नियमावली लागू केली असून दाखल्यांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची अंतिम मंजुरी अनिवार्य करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून CRS पोर्टलवरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्ज जिल्हा स्तरावर पाठवले जात असले तरी अंतिम मंजुरी प्रलंबित असल्याने शेकडो अर्ज अडकून पडले आहेत. सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, शासकीय योजनांचा लाभ आणि इतर शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना जन्म दाखल्यांची आवश्यकता आहे. तसेच भारतीय सैन्यात निवड झालेल्या काही तरुणांनाही पुढील पडताळणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने त्यांच्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. दररोज नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी करत असून जिल्हा स्तरावर मंजुरी रखडल्याचा फटका मात्र स्थानिक प्रशासनाला बसत आहे. नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी सामोरे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांचे करिअर आणि नागरिकांच्या मूलभूत सेवांचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांवरील मंजुरी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. येवला तालुका प्रतिनिधी बाळा